पुण्याहून जात असताना बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील दौला वडगाव येथील हॉटेल सावता येथे चहा व नाश्ता घेतला. भजे व जिलेबीवर ताव मारून आम्ही आलेलो आहोत पुण्याच्या रस्त्याने. ते कोणतं मंदिर आहे कमेंटमध्ये सांगा. तिथून पुढं आलो होतो आम्ही श्री क्षेत्र तुळापूर, धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेलं तुळापूर. आपण बघू शकता धर्मवीर संभाजी महाराज यांची ही समाधी. या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा घातला. भीमा नदीच्या तीरी वसलेला आहे तुळापूर. याच ठिकाणी श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी मंदिरात जाऊन मी प्रभू संगमेश्वर यांचे दर्शन घेतले. अत्यंत चांगली भव्य दिव्य महादेवाची पिंड. तिथून आम्ही आलेलो आहोत पुण्यात. अशा मोठमोठ्या बिल्डिंग व्हायला बीडला कमीत कमी आणखी 50 वर्ष लागतील. सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. आता तिथूनच निघालो आहोत आम्ही पहाटे 6 वाजता जेजुरीकडे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र मल्हारमार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर अशी या मंदिराची प्रचिती आहे. तिथूनच हा जेजुरी शहराचा नजारा कॅमेऱ्यात कैद केला. मंदिराच्या डाव्या बाजूला हॉटेल दख्खन कॅफे येथे मस्त नाश्ता करून आम्ही आलेलो आहोत पंढरपुराच्या दक्षिण दरवाजा भागातून जात असताना ही नामदेव पायरीचं दर्शन केले. प्रचंड गर्दी असल्यामुळे मुखदर्शनच केले पांडुरंगाचे. अशा या रस्त्यावर वारकऱ्याच्या दिंड्याचे वेगवेगळ्या मूर्त्या पंढरपूरमध्ये प्रत्येक चौकात लावलेल्या आहेत. तिथूनच उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे मस्त रसावर ताव मारला. आणि शेगाव संस्थानचे श्रींचे गजानन महाराज मंदिर पंढरपुरात आहे. या ठिकाणी भक्तांसाठी 4 भले मोठे भक्त निवास असून राहण्याची इथं उत्तम सोय आहे. तर चला भेटू. जय